वर्षभरावर कुंभमेळा येऊन ठेपला असतानाच दुसरीकडे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची निवडणूक सुद्धा पार पडते। दरम्यान या पार्श्वभूमीवर त्र्यंबक शहराचा कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकास व्हावा, साधू महंतांना सर्व सुविधा पुरवल्या जाव्यात, यासोबतच ही निवडणूक पारदर्शीपणे पार पाडली जावी, योग्य उमेदवाराला मतदारांनी निवडून द्यावं अशी अपेक्षा त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी व्यक्त केली आहे। दरम्यान आनंद आखाड्याच्या महंतांसोबत या संदर्भात चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। त्र्यंबकेश्वरच्या देखील नगर परिषदेच्या निवडणुका या होत आहेत। एकंदरीतच या निवडणुकांकडे साधू महंत कसं बघतायत, काय त्यांच्या अपेक्षा आहेत, काय त्यांची मागणी ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आता आनंद आखाड्याचे साधू महंत आहेत, भगवान बाबा आहेत। महाराजजी, आता निवडणुका आहेत, कसं बघताय या निवडणुकांकडे तुम्ही? वास्तविक निवडणुका आणि राजकारण हा साधूंचा विषयच होऊ शकत नाही आणि आम्ही त्याच्यापासून पूर्णपणे वेगळे आहोत। नगरपालिकेचं इलेक्शन आणि आमचा कुंभाचा काडी मात्रही संबंध नाही आहे, कारण मी जवळजवळ मागील 48-50 वर्षापासून त्र्यंबकमध्ये राहतो, तर बरेच मी नगरसेवक नगराध्यक्ष वेगळ्या टर्ममध्ये पाहिले। इथे पाहिजे तसा कधीही भरीव विकास होत नाही, कोणीही कामं करत नाही, स्वच्छता वेळेवर पूर्णपणे होत नाही, मुबलक पाणी पुरवठा होत नाही, हे नुसते सगळे आश्वासनं देतात। आता शासनाने सगळी कुंभाची तयारी आखणी केलेली आहे आणि आता हे वेळेवर येणार, मग हे काय करणार आहे? शासन मोठं की एक नगरपालिका मोठी? नगरपालिकेला त्यांचाच खर्च भागत नाही आहे। उलट यांनी तर असं करायचं असतं की सर्वांनी मिळून तुम्ही जो निवडणुकीसाठी पैसा खर्च करता तो नगरपालिकेला निधी गोळा करून द्यायचा असता आणि बाकी हे न करता म्हणजे नगरपालिकेला एक हातभार लागला असता। इथली नगरपालिकेची अवस्था अशी आहे की तिला तिचा खर्चच भागवता येत नाही आणि अशा वेळेमध्ये ह्या निवडणुका आम्ही काही याला फार गांभीर्याने घेत नाही आहे की लोकांनी स्वच्छ आणि चांगले आणि सामान्य उमेदवार निवडून द्यावे, हीच आमची अपेक्षा आहे। ते पण आता कुंभमेळा आहे, त्या दृष्टीने स्थानिक जबाबदारी ती नगर परिषदेवरती आहेत। आपलं काय वाटतं पुढे कुंभमेळ्याच्या दृष्टीने काय काय विकास होणं गरजेचं आहे, काय अपेक्षा? नगर परिषदेवर जास्त काही नाही, कारण आता आहे आत्तापर्यंत नगरपालिकेवर जबाबदारी राहत होती, परंतु आता कुंभमेळा प्राधिकरण झालेलं आहे, त्यामुळे सगळे विभाग आणि सगळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी दिली आहे। मला वाटतं नगरपालिकेकडे जास्तीत जास्त पाणी पुरवठा आणि आरोग्य स्वच्छता याच्या पलीकडे कुठली व्यवस्था असू शकणार नाही। हे झालं एकंदरीत आपण बघत आहोत की कुठेतरी कुंभमेळ्याच्या कामांबाबत साधू महंतांची नाराजी आहेत। यासोबतच आगामी ज्या काही नगर परिषद निवडणुका त्र्यंबकेश्वरची होती तर सुज्ञ नगरसेवक नगराध्यक्ष हा निवडून द्यावा, मतदार प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडावी अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, त्र्यंबकेश्वर।